मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026, मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं. तेवीस डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 या काळात अर्ज भरता येणार, तर 2 जानेवारी 2026 तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी समोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीशी युती नाही, मात्र मैत्रीपूर्ण लढू. शिवसेनेसोबत ठिकठिकाणी भाजपची मात्र युती. मुंबईची जनता महायुती सोबतच राहणार. दोन्ही ठाकरे बंधूंचं काँग्रेसही सोबत आली तरी महायुती जिंकेल. मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. भाजप आता बिल्डर जनता पार्टी झाली आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार असूनही भाजपच्या फसव्या घोषणा सुरूच. आदित्य ठाकरेंकडून भाजपवर सडकून टीका. ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश. भाजप जी जबाबदारी देईल ती पार पाडणार. पक्ष प्रवेशावेळी तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया. जुन्नरच्या पारगावात बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा मुलावर हल्ला. ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट. बिबट्यांच्या हल्ल्याविरोधात संगमनेरमध्ये जनआक्रोश मोर्चा. 2 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. बिबटे मुक्त तालुका करा, संगमनेरकरांची मागणी. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये खासगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलाकडून मुलावर चाकू हल्ला. शिक्षकासमोरच चाकू हल्ला केल्यानं खळबळ. हल्ला करणारा मुलगा फरार. हल्ल्यात मुलाचा मृत्यू.